नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मग ऐकूया 9 जून 2024 12 राशींचे राशी भविष्य। मेष राशी, आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दान पुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल। शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे। सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही। वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल, परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जेव्हा कधी तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल, आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा। तुमच्या जोडीदाराच्या मागण्यामुळे तुमच्यावर तणाव येईल। शक्यता आहे की आज तुमच्या जिभेला स्वादिष्ट पक्वान खाण्यास मिळतील। कुठल्या उत्तम रेस्टॉरंटमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि जेवणाचा आनंद घेऊ शकता। शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल। वृषभ राशी, आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील। आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबतही व्यतीत करू शकता। तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल। थोडीशी एक्साइटमेंट शोधा। तुम्हाला आपल्या जीवनात आज कुठल्या खास व्यक्तीची कमतरता वाटू शकते। निव्वळ मजा आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो। आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही, कारण घरातील कुणी मोठी व्यक्ती तुम्हाला धन देऊ शकतात। कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या। इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा। त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका। मिथुन राशी, या सप्ताहात कुटुंबियासोबत शॉपिंगवर जाण्याची शक्यता आहे, परंतु शॉपिंग खिशासाठी भारी पडू शकते। आरोग्याची काळजी घ्या। धनाची आवश्यकता कधीही पडू शकते, म्हणून आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा। नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवेल। तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्यावे लागेल। योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या। छोटीशी दुर्लक्ष देखील गंभीर प्रश्न निर्माण करू शकते। प्रेम प्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही। आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल। कोणा तिसऱ्याने कान फुंकल्याने तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल। कर्क राशी, तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्याच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल। जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल। त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्हाला वाटेल की तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण वाया घालवले आहेत। तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल, पण त्यानंतर तुम्हाला जाणवेल की जे झालं ते चांगल्यासाठीच होतं। वेळ फ्री आहे म्हणून खूप महत्त्वाचाही आहे। आपल्या अपूर्ण कार्याला पूर्ण करून तुमचे येणारे दिवस निश्चित होऊ शकतात। मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांनी प्रदूषित वातावरणात जाणे टाळावे। धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो। प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे। जर तुम्ही विद्यार्थी आहेत आणि परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे, तर घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल। सिंह राशी, आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे। प्रेम
आणि रोमांस करताना तुम्ही सीमा गाठणार आहात. आज तुम्ही सर्व चिंतेला विसरून आपल्या रचनात्मकतेला बाहेर काढू शकता. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. नातेवाईक व मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. आज टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही गरजेच्या कामांना करणे विसराल. कन्या राशी, आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. बागकाम करणे तुम्हाला खूप आत्मसंतुष्टी देऊ शकते. यामुळे पर्यावरणालाही लाभ मिळेल. शक्य असेल तर लांबचा प्रवास करणे टाळा. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. आपले धनसंचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करेल. वाईट सवयी तुम्हाला जडवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहा. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. तुळ राशी, प्रेमामध्ये घाई गडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या सकारात्मक बदल येतील. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल. खूप जास्त गप्पा करून आज तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते, म्हणून जितकी गरज आहे तितकेच बोला. नशिबावर हवाला ठेवून बसू नका. त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरू करण्याची अत्यंत गरज आहे. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. वृश्चिक राशी, आज धन तुमच्या हातात टिकणार नाही. तुम्हाला धनसंचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. आज कुठल्या सहकार्यासोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकता, तथापि शेवटी तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात ते खोटं असतं, कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही कुणाला न सांगता घराच्या बाहेर निघू शकता, कारण तुमच्या डोक्यामध्ये काही चिंता राहील आणि तुम्ही त्याचे सोल्युशन शोधू शकणार नाही. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्यामुळे आज तुम्हाला फळ मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना अस्थिर होऊ नका. धनु राशी, जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत तर ते आज तुमच्याशी तक्रार करू शकतात, कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा मारताना दिसाल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकावर किती प्रेम आहे. या सप्ताहात कुटुंबासोबत शॉपिंगवर जाण्याची शक्यता आहे, परंतु शॉपिंग खिशासाठी भारी पडू शकते. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. दीर्घकालीन फायद्यासाठी
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो असहनशील बनेल. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. मकर राशी, वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणेही गरजेचे आहे. ही गोष्ट आज तुम्ही समजाल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. लहान व्यावसायिक आज आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदी करण्यासाठी त्यांना पार्टी देऊ शकतात. निव्वळ मजा आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्याकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसे मागतात आणि नंतर परत करत नाहीत. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. कुंभ राशी, आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. तुमच्या गोष्टींना तुमचे घरचे आज नीट ऐकणार नाहीत, म्हणून आज त्यांच्यावर तुमचा राग वाढू शकतो. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. मालमत्ता विषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. तुमचे जीवन बदलण्यासाठी तुमची पत्नी मदत करेल. स्वतःच्या प्रयत्नाने तुम्ही तुमचे जीवन फॅशनेबल करू शकता आणि इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वतः काम कराल. मीन राशी, कुटुंबीय अथवा मित्रांबरोबरील स्नेह मेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. नवीन प्रेम प्रकरण घडण्याची शक्यता आहे. आपण आपली खाजगी आणि गुपित माहिती उघड करू नका. अनोळखी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्त्व आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. त्या लोकांच्या गोष्टींचे वाईट मानून घेऊ नका ज्यांची तुमच्या जीवनात काहीच किंमत नाही. ध्यानधारणा आराम मिळवून देईल. प्रलंबित घटना, वादग्रस्त विषयी संदेश फलप्रद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल. धन्यवाद.